महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात। या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप शिवसेना युतीचा मुंबईसाठीचा वचननामा प्रसिद्ध केला आहे। यात महापालिकेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे। तसेच महिलांना बेस्ट बसमध्ये 50% सवलत, कचरामुक्त आणि प्रदूषणमुक्त मुंबई व रोहिंग्या बांगलादेशी मुक्त मुंबईचे आश्वासन देण्यात आले आहे। तसेच मराठी माणसाला परवडणारी अशी घरे उपलब्ध करून देण्यासाठीच्या योजनेचे देखील वचननाम्यातून आश्वासन देण्यात आले आहे। सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला मोठा दिलासा देत जिल्हा परिषद निवडणुकांसाठी 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे। त्यानुसार आता झेडपीच्या निवडणुका 15 फेब्रुवारीपर्यंत घेता येणार आहेत। यापूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचे निर्देश मात्र निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणूक घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केल्यानंतर आता कोर्टाने झेडपी निवडणुका घेण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे। लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता मकर संक्रांतीला महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे बोलले जात आहे। डिसेंबर आणि जानेवारीचे 3000 रुपये एकत्र येणार आहेत। दरम्यान काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवत या योजनेचा हप्ता निवडणुकीनंतर वितरित करण्यात यावा अशी मागणी केली आहे। दरम्यान आता यानंतर 14 जानेवारी आधी महिलांना पैसे येणार की नाही असा प्रश्न पडला होता। याबाबत आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून काँग्रेस आणि विरोधक पहिल्यापासून आमच्या लाडक्या बहिणींना विरोध करत आहेत। मागच्या काळात जेव्हा योजना सुरू केली होती तेव्हा देखील योजना बंद करा अशी मागणी केली होती। मात्र आचारसंहितेत कोणतीही सुरू असलेली योजना थांबवता येत नाही। त्यामुळे कोणी कितीही काहीही पत्र लिहिली तरी योजना थांबवता येणार नाही। लाडकी बहीण योजना थांबणार नाही, महिलांना पैसे येतीलच असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं गुंडा आंदेकरांच्या कुटुंबात दोघांना उमेदवारी दिली आहे। यावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना चांगलंच सुनावलंय। एकीकडे गुन्हेगारी विरोधात भाषणबाजी करायची आणि दुसरीकडे गुन्हेगारांना तिकीट द्यायची हे पुणेकरांना आवडलेलं नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांवर टीका केली आहे। काही दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला, ज्यात महापालिकेत सत्तेत आल्यास पुणे पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना मोफत बस तसेच मोफत मेट्रोचा प्रवास करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे। यावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवारांनी दिलेले हे मोफतचे आश्वासन पूर्ण होऊ शकत नाही हे पुणेकरांना माहिती आहे असं स्पष्ट केले आहे। याबाबत स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री म्हणाले, मेट्रो ही काही एकट्या राज्याची नाही, मेट्रो केंद्राची देखील आहे। मेट्रोच्या बॉडीचे अध्यक्ष केंद्रीय सचिव असतात आणि एमडी हे महाराष्ट्राचे असतात। उद्या माझ्या मनात आलं की तिकीट माफ करून टाकायचं तरी मला ते करता येणार नाही। ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीत त्या गोष्टींची आश्वासने देऊ नये असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रचार सभांमध्ये नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत। अशातच एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असुद्दीन ओवैसी यांनी परभणी आणि जालन्यातील सभेत नथुराम गोडसेंबद्दल एक अतिशय वादग्रस्त विधान केले। नथुराम गोडसे माणसात नव्हते असं विधान करत ओवैसींनी नवा वाद निर्माण केला। शिवाजी पार्कवर रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली। शिवाजी पार्कवरील ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभेची जोरदार चर्चा सुरू होती। मात्र या सभेपूर्वीच भाजपने मनसेला मोठा राजकीय धक्का दिल्याचे समोर आले। मनसेचे माजी डोंबिवली शहर अध्यक्ष आणि माजी नगरसेवक मनोज प्रकाश घरत यांनी आपल्या असंख्य समर्थक आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार असून या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। याबाबतचे अध्यादेश महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग तसेच उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने निर्गमित केले आहेत। हा निर्णय प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे यांसाठी स्वतंत्र दक्षता पथके स्थापन केली आहेत। मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी किंवा आवश्यक सवलत न दिल्यास संबंधित आस्थापनांवर दुकाने व आस्थापना खात्यांमार्फत कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे। पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे। आता पश्चिम रेल्वे मार्गावर आणखी एक स्टेशन बांधण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा येथे नवीन स्टेशन बांधण्यात येणार आहे। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे। त्यामुळे आता नालासोपाऱ्यात राहणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे।
राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. अमरावतीमध्ये भाजप ऍक्शन मोडवर आले आहे. मतदानाच्या 3 दिवस आधी भाजपकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. भाजपने 15 पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले आहे. येत्या काही दिवसात आणखी पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती भाजपचे अमरावतीमधील शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी दिली आहे. राज्यात महापालिका निवडणुकींचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराचा अक्षरशः धुराळा उडवून दिलाय. कुठेही कमी पडायला नको म्हणून नातेवाईक, मित्रांचे मित्र बाहेर गावाहून माणसं बोलावून प्रचार केला जात आहे. यातच आता लहान मुलांना देखील प्रचारात उतरवल्याचं पाहायला मिळत आहे. पण कायद्यानुसार त्याला मनाई आहे. विशेषतः 5 ते 14 वर्षांखालील मुलांना प्रचारात उतरवल्याचे दिसत आहे. यावर आता प्रशासन ऍक्शन मोडवर आलं असून थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पुणे शहरात दररोज वाहतूक कोंडीला नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यापैकी एक भाग म्हणजे राज्य सरकारने महत्वाकांक्षी भूगर्भीय वाहतूक प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. हा बोगदा येरवडा कात्रज मार्गावर तयार होत असून भूमिगत बोगद्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कात्रज बोगदा फक्त एक बोगदा नसून शहराच्या उत्तर ते दक्षिण भागांना जोडणाऱ्या 54 किलोमीटरचं भूमिगत जाळं असेल. यामध्ये जगताप डेअरी, सिंहगड रोड, पाषाण, कोथरूड, औंध, संगमवाडी आणि खडकी यासारख्या प्रमुख भागांचा समावेश असेल. भूमिगत मार्गामुळे सध्याच्या रस्त्यांवरील ताण कमी होईल आणि रिंग रोडशी जोडलं जाणारं हे जाळं महामार्गावर जाणारी वाहतूक सुलभ करेल. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुख्यात गुंड गजानन मारणे याला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मारणेला येत्या 15 आणि 16 जानेवारी रोजी पुणे शहरात येण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. पुणे महानगरपालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या दोन्ही दिवशी गजा मारणे पुण्यात उपस्थित राहू शकणार आहे. गजानन मारणे याची पत्नी जयश्री मारणे या पुणे महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. पत्नीच्या प्रचारासाठी आपल्याला शहरात येण्याची परवानगी मिळावी असा अर्ज गजानन मारणेने मुंबई उच्च न्यायालयात केला होता. यापूर्वी स्थानिक सत्र न्यायालयाने मारणेला शहरात येण्यास बंदी घातली होती. मात्र उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय बदलत त्याला 2 दिवसांची मुदत दिली आहे. सांगली महापालिका निवडणुकीत मिरज येथे पैसे वाटप सुरू असल्याच्या कारणातून दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झालाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडी यांचा मुलगा प्रभाग 20 मधून निवडणूक लढवत आहे. त्यांच्याकडून निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केलाय. मिरजमधील जवाहर चौक येथे आमदार इद्रिस नायकवाडी यांच्या घरासमोर दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने वादावादीचा प्रकार घडला. अंबरनाथमध्ये गेल्या काही दिवसात राजकीय घडामोड पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुळे अंबरनाथ नगर परिषदेत भाजपचाच वरचष्मा राहणार असल्याची चर्चा होती. परंतु मागील 2 दिवसात अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि शिंदे गटाने डाव फिरवल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आज झालेल्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची अंबरनाथ नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या खेळीची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे.